श्री गणेश पूजा मित्र मंडळातर्फे मी सोहम प्रदीप यादव तुमचे सहर्ष स्वागत करते आहे। चला तर मग पाहूयात पारगड किल्ल्याचा इतिहास काय आहे। महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर वसलेला हा मुख्य किल्ला आहे। या किल्ल्याचे क्षेत्रफळ 48 चौरस एकर इतके आहे आणि किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 2420 इतकी आहे। हा किल्ला स्वराज्याच्या टोकाला आहे म्हणून शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला पारगड किल्ला असे नाव दिले। पारगड किल्ल्याच्या पूर्व पश्चिम आणि उत्तरेला नैसर्गिक कड्यांची तटबंदी आहे म्हणूनच पारगड किल्ल्याला शिवकालीन किल्ला असे सुद्धा ओळखले जाते। 1676 मध्ये पोर्तुगीजांवरील स्वारीवरून परत येताना शिवाजी महाराजांनी या डोंगराचे भौगोलिक स्थान ओळखून याच डोंगरावर पारगड किल्ल्याची निर्मिती केली। पारगड किल्ला मजबूत आणि आजही बुलंद आहे। सह्याद्री पर्वताच्या दुर्गम डोंगरामध्ये 914 मीटर फूट इतकी उंची असलेला हा पारगड किल्ला अरबी समुद्रावर आपली नजर ठेवून उभा असल्याप्रमाणे स्थिर आहे। शिवाजी महाराजांनी 1676 मध्ये पारगड किल्ल्याची बांधणी केली। हा किल्ला गिरदुर्ग या प्रकारामध्ये येतो। गोव्यातील पोर्तुगीजांवर नजर ठेवण्याच्या या खास उद्देशाने शिवाजी महाराजांनी पारगड किल्ल्याची निर्मिती केली। पारगड किल्ल्यावर सेनापती म्हणून शिवरायांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याला निवडले होते। त्यानंतर 1689 मध्ये शहाजादा मुअज्जम आणि खवास खान हे दोघे हा किल्ला जिंकण्यामध्ये अपयशी ठरले आणि याच लढाईत तोफखाने येथील प्रमुख विठोजी मावळे यांना मरण आले आणि आजही त्यांची समाधी पारगड किल्ल्यावर पाहायला मिळते। पारगड किल्ल्याच्या वास्तुशांतीच्या वेळेस शिवाजी महाराजांनी रायबास आणि त्याच्या 500 सहकार्यास आज्ञा केली की चंद्र सूर्य असले तरी गड जागता ठेवा। तेव्हा गडावर रायबा आणि सहकार्यांसोबत स्वतः शिवाजी महाराज देखील जागे राहिले होते। काही काळ लोटल्यानंतर शिवकालीन पारगड किल्ला करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला। पारगड किल्ल्याच्या पश्चिमेला 360 पायऱ्यांची वाट आहे। ही एकमेव अशी वाट आहे जी आपल्याला गडापर्यंत घेऊन जाते। अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ल्याची निर्मिती केली म्हणून